महापालिकेच्या उपमहापौर पदावर सुद्धा भाजपचा डोळा। महापौर उपमहापौर पदासह स्थायी समिती अध्यक्षपद हवंय। भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यावर तिन्ही पदांवर आता भाजप दावा करणार आहे। फडणवीस आणि शिंदेंच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार अशी माहिती मुंबईतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मात्र आता महापौर उपमहापौर आणि स्थायी समितीचं अध्यक्ष सुद्धा भाजपलाच हवंय अशी माहिती मिळते। कारण मुंबई पालिकेमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, त्यामुळे या तिन्ही महत्त्वाच्या पदांवर सध्या भाजपचा डोळा असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून महापौर कोण होणार याची चर्चा रंगते, मात्र आता महापौर उपमहापौर आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद सुद्धा भाजपलाच हवंय। शिवसेना हे मान्य करेल का? चर्चा कशा पद्धतीने होईल? बरोबर कल्याणी, आपण बघितलं तर महानगरपालिकेची निवडणूक ही पार पडलेली आहे आणि त्याचा निकाल देखील लागलेला आहे आणि आता त्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे महापौर हा कोण होणार करून। आणि यावरती आता महापालिकेसाठी आता नवीन एक ट्विस्ट समोर आलेला आहे। आपण बघितलं तर महापौर पदानंतर उपमहापौर पदासाठी देखील भाजपचा डोळा आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर महापौर आणि उपमहापौर तसंच स्थायी समितीसाठी भाजप हे आग्रही आहे, कारण की भाजपचे मोठ्या संख्येने नगरसेवक हे मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत। आणि त्यानंतर आपण बघितलं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटार या ठिकाणी कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, तसंच आपण बघितलं तर अजून एका ठिकाणी महापौरपद हे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजपकडनं मागणी केली जात आहे की या ठिकाणी मुंबईमध्ये महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद हे या ठिकाणी भाजपला देण्यात यावं। आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेमध्ये बैठक ही पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो हे देखील महत्त्वाचं ठरणार। पण या ठिकाणी आपण बघितलं तर भाजपच्या मोठ्या नेत्याकडनं ही बातमी समोर आलेली आहे की या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर तसंच स्थायी समिती पद देखील हे भाजपला पाहिजे अशी आग्रह भाजपकडनं केला जात आहे। मनोज, खरं तर या तिन्ही महत्त्वाच्या पदांवर आता भाजपनं जर दावा केला तर शिवसेना हे सगळं मान्य करेल का? यानंतर काही नाराजी नाट्य उफाळून येईल का? आपण या ठिकाणी बघितलं तर नाराजी नाट्य हे पहिल्यापासूनच सुरू आहे। पण या ठिकाणी आपण या बघितलं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ठाणेचा महापौर, कल्याण डोंबिवली महापौर आणि एक अजून महापौर या पदी दिलेला आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी भाजप हा दावा करत आहे की आम्हाला मुंबईचा महापौर आणि उपमहापौर तसंच स्थायी समिती पद हे देण्यात यावी, भाजपची आग्रही मागणी आहे। आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत बैठक ही पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये ही चर्चा केली जाणार आहे, कारण की 3 ठिकाणी महापौर पद हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं आहे। आणि आपण महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये पद महापौर पदाचं हे एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाजपची मागणी आहे की या ठिकाणी मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौर आणि स्थायी समिती पद हे देण्यात यावं ही मागणी केली जाते। पण आता या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे। पण ही संपूर्ण बातमी आपण भाजपच्या नेत्यांकडूनही मिळालेली आहे। नक्कीच मनोज, त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।